ओके. कोरिएंडर, सिंकोना अँड अजवाईन असे 3 टीएस आपण लास्ट प्रॅक्टिकलला बघितले होते. ओके. तर ह्या आज आपण काय बघणार आहोत तर हे थिअरी आपण घेतली होती लास्ट प्रॅक्टिकलला. ओके. टीएस कसा घ्यायचा, कसं डिवाइड केलं होतं आपण ह्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं, अपर पार्ट, लोअर पार्ट अँड मिडल पार्ट. ओके. व्हॉट इज व्हीटी? व्हॉट इज व्हीटी? सांगा. व्हीटी मीन्स व्होलाटाईल ऑइल स्टोअर करून ठेवलं जातं. येस, राईट. व्हीटी मीन्स व्होलाटाईल ऑइल स्टोरेज करण्याचं जे काही कपॅसिटी आहे त्याला आपण काय म्हणतो तर एक पार्ट आहे त्याच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल स्टोअर करून ठेवण्याची कपॅसिटी आहे. ओके. तर आज आपण 3 टीएस बघणार आहोत. फर्स्ट आहे सिंकोना. सॉरी, सिंकोना आपण बघितलं, सिनॅमन बघतोय आता नेक्स्ट. हा सिनॅमन पार्ट आहे. ओके. सिनॅमन बघणार आहे आपण आणि त्यानंतर वसाका लीफ. ओके. वसाका लीफ बघतोय आणि त्यानंतर आपण बघूयात की धतुरा लीफ. तर लीफचे टीएस घ्यायचा पार्ट मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता, ते तुम्ही बघितला असेल, सगळ्यांनी बघायला सांगितला होता. आणि जे काही आपण नॉर्मल टीएस घेतो ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला गुगल क्लासरूमला शेअर केला, तर तो बघून घ्या. ओके. तर सिनॅमन बार्क. सिनॅमन बार्क काय आहे? सिनॅमन मीन्स व्हॉट? व्हॉट इज सिनॅमन? सिनॅमन मीन्स व्हॉट? दालचिनी. येस, दालचिनी. तर आपण दालचिनी मोस्टली आपण यूज करतो स्पाइसेस मध्ये. तर सिनॅमन मीन्स व्हॉट? तर दालचिनी. दालचिनीचं आपल्याला काय करायचं तर ट्रान्सफर सेक्शन घ्यायचा आणि तो मायक्रोस्कोप अंडर आपल्याला ऑब्झर्व करायचे कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. टीएस घ्यायचं मेथड सगळ्यांना लक्षात आली? काय करायचे? ट्रान्सफर सेक्शन कसा घ्यायचाय? बघितला सगळ्यांनी व्हिडिओ? येस मॅम. येस मॅम. क्लासरूमला शेअर केला होता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आणि तुम्हाला लिफ्टच्या वेळेस मी सांगेन ते लिफ्टचं कसं असतं ते. ओके. तर टीएस घ्यायचंय आपल्याला, तर त्याच्या आधी आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते बघूया. ओके. एम काय आहे? टू स्टडी द मॉर्फोलॉजिक मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिनॅमन बार्क. ओके. सिनॅमन बार्कची आपल्याला मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. ओके. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहेत? स्टडी द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिनॅमन इज रिक्वायर्ड फॉर इट्स आयडेंटिफिकेशन. का रिक्वायरमेंट असते त्याची? तर आयडेंटिफिकेशन, इव्हॅल्युएशन, व्हिज्युअलायझिंग द व्हेरियस पार्ट. व्हिज्युअलायझिंग द व्हेरियस पार्ट्स मीन्स काय तर बघतो आपण त्याच्यामध्ये पार्ट्स. ओके. त्याला काय म्हणतो तर व्हिज्युअलायझिंग. Microscopical characteristics is essential for the confirmation of the identification of a cinnamon. Cinnamon ओळखण्यासाठी आपण ते मायक्रोस्कोप अंडर बघतोय. ओके. तर हे जे काही टीएस वगैरे आहेत ते तुम्ही रीड करून ठेवा. तर आपण डायरेक्ट थेरी बघूया. थेरी काय आहे? सिनॅमन बार्क. सिनोनिम
cinnamon bark, cortex cinnamon, Ceylon cinnamon and दालचिनी. तर ह्याचे सिनोनिम्स आहेत. अँड biological characteristic, biological source. It consists of the dried inner copied bark of obtained from the plant Cinnamon Zollinicum nis. It should not contain less than 1% volatile oil. And family कोणती आहे तर Zolliaceae. Sorry, Luriaceae family आहे. And Cinnamon Zollenum nis. तर हे बायोलॉजिकल सोर्स आहे. ओके, ड्राईड कॉपीड बार्क पासून हे बनलेलं आपल्याला मिळतं. ओके, देन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपला जो काही टीएस मधला पार्ट आहे किंवा ट्रान्सफर सेक्शन आपल्याला जे की मायक्रोस्कोप अंडर दिसतंय, तर हे अशा टाइप मध्ये दिसणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत तर transverse section of a cinnamon bark shows the following characteristics. आता कोणते कोणते characteristics आहेत बघा. Pericycle, that is stone cell layer. Stone cell layer. तर हा जो काही stone cell layer आहे किंवा हा जो काही वरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो तर पेरिसायडल म्हणतो. ओके, पेरिसायकल. ओके, हा जो काही पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय तर पेरिसायकल म्हणतोय. Okay, it is produced a light colored waves, longitudinal lines on the outer of the bark. Barkच्या outerला longitudinal lines आहेत, means straight line आहेत, longitudinal line आहे आणि light कलरचे waves आहेत त्याच्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतोय तर पेरिसायकल म्हणतोय, which is located in this area. Okay. Then next काय आहे पेरिसायक्लिक फायबर्स. पेरिसायक्लिक फायबर्स इथं दिसतात तुम्हाला. दिसतायत आता पेरिसायक्लिक फायबर. हे जे काही दिसतंय तुम्हाला हा पॉइंट हा दिसतोय का? Yes, ma'am. पेरिसायक्लिक फायबर्स आहेत हे. तर पेरिसायक्लिक फायबर्स काय आहेत बघा. पेरिसायक्लिक फायबर्स, these are small group about 6 to 15 pericyclic fibers occur at intervals. These are present on the outer margin. आउटर मार्जिन मध्ये ते प्रेझेंट आहेत आणि 6 to 15 पेरिसायकल फायबर्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, ह्याला आपण काय म्हणतो तर पेरिसायक्लिक फायबर्स. देन सीव ट्यूब. सीव ट्यूब काय करते मेनली तर सीव ट्यूब ट्रान्सपोर्ट द कार्बोहायड्रेट. ओके, फ्रॉम प्रायमरीली द सुक्रोज. सीव ट्यूब मेनली काय करते तर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते कार्बोहायड्रेटचं. तर त्याच्यामध्ये काय मेनली ट्रान्सपोर्ट करते तर सुक्रोज ट्रान्सपोर्ट करते. ओके, सीव ट्यूबचं हे फंक्शन आहे ट्यूबचं. दीज आर कम्प्लिटली कोलॅप्स्ड अँड आर अरेंज्ड इन द टँजेशनली. तर सीव ट्यूब कुठे प्रेझेंट असतात तर फ्लोएम फायबर मध्ये प्रेझेंट असतात. झायलेम अँड फ्लोएम फायबर मध्ये सीव ट्यूब प्रेझेंट असतात. फ्लोएम फायबर मध्ये, झायलेम मध्ये फ्लोएम फायबर मध्ये सीव ट्यूब प्रेझेंट असतात. फ्लोएम फायबर काय करतं मेनली तर फूड ट्रान्सफर करतं फ्रॉम द फ्लोएम फायबर काय करतं तर फूड ट्रान्सपोर्ट करतं आणि झायलेम फायबर काय करतं तर वॉटर ट्रान्सफर करतं फ्रॉम रूट टू द फ्रूट. ओके, तर हे जे काही सीव ट्यूब आहेत मेनली काय करतात तर फ्लोएम फायबर मध्ये प्रेझेंट असतात आणि त्या काय करतात तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सुक्रोज करतात, दॅट इज कार्बोहायड्रेट. ओके, देन स्क्रेलिसाइड्स. Screlicides, these are the 3 to 4 layer of printed screlicides
thickened lignified walls, isodimeric, slightly elongated, tangentially U-shaped thickening with starch grain. तर ह्याच्यामध्ये स्क्रेलिसाइड्स मध्ये स्टार्च ग्रेन प्रेझेंट असतात स्क्रेलिसाइड्स मध्ये. ओके, आणि 3 to 4 लेअर स्क्रेलिसाइड्स असतात. देन सेकंडरी फ्लोएम. आता सेकंडरी फ्लोएम मध्ये काय असतं बघा, तर पॅरेनकायमस. तर पॅरेनकायमा प्रेझेंट असतो. पॅरेनकायमा, these are the sub-rectangular shape of containing a starch grain and calcium oxalate crystals. तर पॅरेनकायमा मध्ये काय असतं, तर कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स असतात. हे क्रिस्टल्स दिसतात तुम्हाला, तर हे काय आहे, तर कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आहेत. ओके, कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स असतात त्याच्यामध्ये, आणि स्टार्च ग्रेन असतात. हे स्टार्च ग्रेन अँड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आहेत. ओके, देन मेडुलरी रेज. मेडुलरी रेज कुठे आहेत बघा, तर हे जे काही आहेत हे ह्याला आपण काय म्हणतोय, तर मेडुलरी रेज म्हणतोय. ओके, दीज आर द बायइलेक्ट्रिक मेडुलरी रेज विथ निडल शेप्ड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स, longitudinally elongated, isobias, consist of the volatile oil. तर मेडुलरी रेज हे आहे, आणि मेडुलरी रेज मध्ये काय आहे, तर निडल शेप्ड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, निडल शेप्ड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स असतात आणि व्होलाटाईल ऑइल प्रेझेंट असतं. ह्या जे काही सेल्स आहेत, अरेंजमेंट बघा, अरेंजमेंट लक्षात येते का बघा. इथं काय आहे, तर पेरिसायकल सेल्स आहेत, पेरिसायडल्स. ओके, त्यानंतर हे जे काही आहे हे काय आहे, तर पेरिसायडलिक फायबर्स आहेत. देन स्क्रेलेसस आहेत हे. देन कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आहेत मध्ये. देन मेडुलरी रेज, हे जे काही तुम्हाला स्ट्रक्चर दिसते इथं, हे स्ट्रक्चर, तर इथं काय आहे, तर मेडुलरी रेज आहे. त्याच्यामध्ये काय आहे, तर निडल शेप्ड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आहेत. and elongated isobias consist of the volatile oil. त्याच्यामध्ये volatile oil present असतं. These are the narrow at inside, wider the skerrisides and band side consist of the starch or circular rhyphe. सर्क्युलर रायफी असते त्याच्यामध्ये, मीन्स असर्क्युलर मीन्स काय, तर पूर्ण सर्क्युलर नसते. त्याच्यामध्ये रायफी प्रेझेंट आहे मेडुलरी रेज मध्ये. नॅरो शेप्ड किंवा नॅरो साईज आहे त्याची, आणि वायडर स्क्रेलोसाइड्स आहेत. ओके, देन फ्लोएम फायबर. आता फ्लोएम फायबर कुठे आहेत, तर ह्या ठिकाणी आहे. ओके, फ्लोएम फायबर, these are the single isolated circular lignified with stratification about 12 to 22 and 35 micron wide and 200 to 500 to 600 micron long. तर हे त्याची साईज दिलेली आहे त्यांनी. These are arranged as a tangential row of 4 to 5 cells. तर ह्या 4 to 5 cells नी बनलेल्या आहेत आणि टँजेशनल रो मध्ये ते अरेंज आहे, आणि त्याची साईज त्यांनी दिलेली आहे. देन म्युसिलेज सेल, तर इथं बघा हे म्युसिलेज सेल्स आहेत. ओके, म्युसिलेज सेल्स, दे आर आयडेंटिफाय आफ्टर द स्टेनिंग ऑफ अ रुदियम रेड. जर म्युसिलेज सेल्स जर प्रेझेंट असतील तर ते काय कशाने आयडेंटिफाय करतात, तर रुदियम रेडचं जे काही सोल्युशन आहे त्यांनी इझिली आयडेंटिफाय होतात. ओके, देन ऑइल सेल्स. ऑइल सेल्स मध्ये काय असतं, म्हणजे हे बघा हे राऊंड शेप्ड ऑइल सेल्स आहेत. त्याच्यामध्ये काय असतं, तर लिपिड स्टोरेज करण्याची कपॅसिटी असते त्याच्यामध्ये. ओके, देन कॉर्क अँड कॉर्टेक्स. कॉर्क अँड कॉर्टेक्स, दीज आर अब्सेंट. म्हणजे कॉर्क आणि कॉर्टेक्स हा अब्सेंट असतो. सिनामन सिंकोना बार्क मध्ये तो प्रेझेंट असतो, आपण बघितलं ते स्ट्रक्चर. अँड सिनामन मध्ये काय असतं, तर ते अब्सेंट असतं. ऑइल सेल्स प्रेझेंट आहेत, म्युसिलेज प्रेझेंट आहे, फ्लोएम फायबर्स आहेत, देन मेडुलरी रेज, पॅरेनकायमा, स्क्रेलेडाइल्स, देन सिव ट्यूब,
पेरिसायक्लिक फायबर अँड पेरिसायक्लिक सायकल. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एवढे पार्ट्स प्रेझेंट आहेत आणि आपल्याला टीएस घेतल्यानंतर हे पार्ट्स आपल्याला दिसतात किंवा एखादा पार्ट हायलाइट करा म्हणून पण तुम्हाला असं सांगू शकतात मायक्रोस्कोप अंडर. तर हे पार्ट्स आपल्याला मायक्रोस्कोपी मध्ये दिसतात. ओके. देन त्याचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत बघा. सिनॅमन मध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट आहेत. It is consist of a 0.5 to 1% volatile oil, which consists 60 to 70% cinnamic aldehyde. तर volatile oilचं पर्सेंटेज किती आहे? 0.5 to 1% volatile प्रेझेंट असतं आणि त्याच्यामध्ये 60 to 70% cinnamic aldehyde प्रेझेंट आहे. ओके. देन 5 to 10% of eugenol, curcumin aldehyde, cyanophilic, cryophyllene, pinene, cymene, mucilage starch, coaxialate, mannitol, and 1 to 2% condensed tannin such as phenobiotin. ओके. देन यूज काय आहे? ऍज अ कार्मिनेटिव्ह, ऍज अ अरोमॅटिक, ऍज अ स्टिम्युलंट अँड ऍज अ स्पाइस अँड एस्ट्रिंजंट. एस्ट्रिंजंट मीन्स वॉट? तर तुरट टेस्ट असते त्याची. स्पायसी आहे, स्टिम्युलंट म्हणून यूज करतो, अरोमॅटिक आहे आणि कार्मिनेटिव्ह आहे. ओके. तर रिक्वायरमेंट बघा, आपण टीएस कसा घेतो किंवा कोणते स्टेन यूज करतोय. मोस्टली आपण एकच स्टेन यूज करतो सगळ्या टीएस मध्ये. सिनॅमन बार, शार्प ब्लेड, युजिनॉल, फ्लोरोग्लिसरॉल, HCl, आयोडीन सोल्युशन, ग्लिसरीन, रुदियम रेड, ग्लास स्लाइड, ब्रश, वॉच ग्लास, कव्हर स्लिप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर अजून एकदा आपण टीएस ची जी काही प्रोसेस आहे ते फर्स्ट प्रॅक्टिकलला एक्सप्लेन करते, त्यानंतर एक्सप्लेन नाही करत मी. फर्स्ट प्रॅक्टिकल आहे हे आजचं, त्यामुळे एक्सप्लेन करते. प्रोसिजर कशी आहे? टेक अ सिनॅमन बार अँड बॉईल फॉर द 30 to 60 मिनिट. हा बोला. कोण बोलत होतं का आता? थर्टी टू 60 मिनिट्स पर्यंत आपल्याला काय करायचं? तर सिनॅमन बार बॉईल करायचे. ओके. टेक अ थिन सेक्शन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड. त्यानंतर काय करायचंय? तर ते पिक करायचं आणि थिन सेक्शन घ्यायचे. ओके. ट्रान्सफर द सेक्शन इन द वॉच ग्लास कंटेनिंग द वॉटर. आणि एक वॉच ग्लास मध्ये जिथं वॉटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लेस करायचे ते सेक्शन. ओके. अगेन ट्रान्सफर द सेक्शन इन अनदर वॉच ग्लास विच इज स्टेन्ड. आणि तो अनदर वॉच ग्लास घ्यायची, त्याच्यामध्ये काय करायचं? तर आपले जे काही स्टेन्स आहेत किंवा आपलं जे काही स्टेनिंग केमिकल्स यूज करतोय ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि त्या वॉच ग्लास मध्ये आपलं जे काही सेक्शन आहे ते पुट करायचे. कीप असाइड फॉर 2 to 3 मिनिट. 2 to 3 मिनिट पर्यंत ते आपल्याला साईडला ठेवायचं. इथं जर जास्त स्टेन झालं किंवा चुकून जर किंवा आपलं टायमिंग जर जास्त झालं स्टेनिंगचं, तर काय होतं? तर ते पूर्ण त्या कलरचं दिसतं. म्हणजे जर जास्त स्टेन झालं एखादं सोल्युशन, फ्लोरोग्लिसरॉल, HCl किंवा आयोडीन काय आहे? तर रेड कलरचं आहे जास्ती. जर आपण टाइम पिरियड जर आपला स्टेनचा वाढला तर काय होतं? तर पूर्ण लिफ्टचं सेक्शन आहे ते रेड होऊन जातं आणि त्याच्यामधून ते आपल्याला जे काही पार्ट्स आहेत बघायचे किंवा आपल्याला जे काही पार्ट्स दिसणार आहे ते पूर्ण रेड कलरचं होऊन जातं. त्यामुळं प्रॉपर स्टेनिंग हे इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं जे काही टायमिंग आहे स्टेन करण्याचं तर ते इम्पॉर्टंट आहे. जास्त वेळ स्टेन नाही करायचे सेक्शन. का? तर ते पूर्ण स्टेन होतं, ऑल पार्ट्स स्टेन होतात, त्यामध्ये आपल्याला आयडेंटिफिकेशन साठी पार्ट्स राहत नाही. ओके. ही काळजी फक्त आपल्याला घ्यायची की
जास्तीचं स्टेन नाही व्हायला पाहिजे. ओके, जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू तेव्हा. ट्रान्सफर द सेक्शन इन अ ग्लास कंटेनिंग वॉटर, आणि त्यानंतर ते ट्रान्सफर करायचे वॉटरच्या ग्लास वॉच मध्ये. अँड सो ऍज द वॉश एक्सिस्टेंट वॉश करण्यासाठी. ओके, ट्रान्सफर द स्टेन टू बी माउंटेड ऑन द ग्लास स्लाइड विथ द हेल्प ऑफ ब्रश. आणि त्यानंतर काय करायचं तर विथ द हेल्प ऑफ ब्रश आपल्या ग्लास स्लाइड वरती काय करायचं तर तो सेक्शन घ्यायचा आणि विथ द हेल्प ऑफ ब्रश अँड 1 to 2 ड्रॉप ऑफ वॉटर, त्याच्यावर 1 to 2 ड्रॉप ऑफ वॉटर ऍड करायचे ऑन द सेक्शन विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर. देन प्लेस द क्लीन cover slip over the section by using the forceps and the needle. Forceps and needle काय करायचं तर त्याच्यावर कव्हर स्लिप ऍड करायची. ओके, टेक अ स्लाइड अँड प्लेस इट ऑन द स्टेज मायक्रोस्कोप. आणि स्टेज मायक्रोस्कोप वरती ते प्लेस करायचं आहे आणि ऍडजस्ट द डायफ्रॅम, मिरर अँड कंडेन्सर. आणि आपण तिथं जे काही आपलं मायक्रोस्कोप आहे तर तिथं आपण ऍडजस्ट करून पार्ट्स बघू शकतो. Fix the slide with the slip. Move the slide forward and backward with the help of 2 screws. Provide a mechanical stage and observe and draw the section under the microscope. आणि जे काही तुम्हाला सेक्शन दिसतंय तर ते कशा प्रकारचं असेल तर ह्या टाइप मध्ये तुम्हाला सेक्शन दिसते. सिनामन बार. ओके, समजलं? तेव्हा ऑब्झर्वेशन कोणता स्टेन यूज केल्यानंतर काय दिसतं हे तुम्हाला सांगायचं इथं. कन्क्लुजन काय ऑन द बेसिस ऑफ मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स द गिवन क्रूड ड्रग आर डॅश डॅश, दॅट इज सिनामन. समजलं? येस मॅम. ओके, देन नेक्स्ट आता आपण हे ड्रगचे घेतले. ओके, अजवाईन, सिनामन अँड फर्स्ट कोणता घेतला होता आपण? कोरिएंडर. तर हे कसे आहेत तर फ्रूट टाइप मध्ये आहेत किंवा ड्रग आहेत हे. ओके, पण आपल्याला जर लीव्हचा सेक्शन घ्यायचा असेल तर आपण कसं घेतो? आता वसाका लीफ आहे. ओके, वसाका व्हॉट इज वसाका? वसाका लीफ अडुळसा आपण म्हणतो, कफिंग मध्ये यूज केलं जातं. तर अडुळसाचे जे की पानं आहेत त्याला आपण काय म्हणतोय तर वसाका लीफ म्हणतोय. ओके, तर टू स्टडी द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ वसाका लीफ. तर हे आपलं प्रॅक्टिकल आहे. अँड त्याची थेअरी बघा काय आहे तर
अडाथ्रोडाई, अडुळसा, अडुळसा, बक्सा, देन मलाबार नट ट्री. तर हे त्याचे सिनोनिम आहेत. And biological source is consist of the fresh and dried leaves of obtained from the Adhadhuta Vasaka Nis and family Atheriaceae. हे पेज डबल आलंय स्कॅन करताना, तेच आहे ह्याच्यामध्ये पण. मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड बायोलॉजिकल सोर्स ऑफ वसाका. Atheriaceae फॅमिली आहे. देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता जेव्हा आपण ट्रीचं सेक्शन घेतो तेव्हा काय करायचं, सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय मी सेंड केलेला? येस मॅम. सांग करतोय आपण तिथं, मराठीमध्ये एक्सप्लेन करा. कोण सांगतंय काय करायचं आपण? लीफचा कोणता पार्ट घ्यायचा, तो कसा कट करायचा? मी सांगू? हा सांगा. फ्रेश लीफ घ्यायचं, न्यू थ्रेड घ्यायचं, त्यानं स्क्वेअर कट करायचा. आणि पोटॅटोचे पण स्क्वेअर घ्यायचे, त्याला पण थ्रेडने मधून हे करायचं आणि ते बरोबर असं व्यवस्थित त्यात ठेवायचं. आणि एका बॉल मध्ये वॉटर घ्यायचं, ब्रश एक घ्यायचा आणि ते सेक्शन घ्यायचा. असं बरेच सेक्शन घ्यायचे, ज्यातील सर्वात थिन सेक्शन येईल ना तो मायक्रोस्कोप खाली बघायचा. येस. पहिल्यांदा काय विथ द हेल्प ऑफ पोटॅटो और अदर मटेरियल, मोस्टली आपण पोटॅटो यूज करतो. पोटॅटो घ्यायचा आणि जे काही आपलं लीफ आहे त्याचं एक स्क्वेअर कट करायचा. आपल्याला पाहिजे तो स्क्वेअर कट करायचा. त्याच्यामध्ये तिथे लक्षात ठेवायचं की मिडरिप आहे. ओके, लीफचं एखादा मिडरिप किंवा मिडल पार्ट आहे तो सोडून जो काही कडेचा पार्ट आहे. ओके, एक मिनिट थांबा, तुम्हाला डायग्राम दाखवते मी. दिसते ही डायग्राम? तर आपल्याला हे मार्जिन आहे. ओके, हे जे काही कडचे आहे ते मार्जिन आहे. अपेक्स मीन्स व्हॉट? द टॉप मोस्ट पार्ट. बेस मीन्स हा पार्ट आहे. पेरिडायसिस मीन्स हा पार्ट आहे, किंवा जो देठाचा पार्ट म्हणतो आपण तो पार्ट आहे. तर जेव्हा आपण सेक्शन घेतोय तर इथला स्क्वेअर कट करायचा. ह्या मिडरिप मध्ये तो स्क्वेअर यायला नाही पाहिजे, किंवा ही जी की मिडल लाईन आहे ह्याच्यामध्ये तो स्क्वेअर नसायला पाहिजे. हा मिडरिपच्या कडेचा जो काही सेक्शन आहे हे सेक्शन आपल्याला घ्यायचंय. ओके, इथं स्क्वेअर कट करायचा. हा स्क्वेअर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड, त्या शार्प ब्लेडच्या हेल्पने हा सेक्शन कट करायचा. हा सेक्शन कट झाल्यानंतर काय करतोय आपण, तर तो सेक्शन कट केल्यानंतर पोटॅटो मध्ये एक छोट स्क्वेअर टाइप मध्ये घ्यायचं पोटॅटो आणि त्याच्यामध्ये सेक्शन करायचा, जेणेकरून आपला जो काही सेक्शन आहे तो त्याच्यामध्ये प्लेस व्हायला पाहिजे. आणि त्याचे स्लाइस घ्यायचे किंवा 3 सेक्शन घ्यायचे. त्या पोटॅटो मध्ये आपला जो काही लीफ आहे तो इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर त्याचे सेक्शन घ्यायचे. जो थिन सेक्शन असेल किंवा कमी
जो काही थिन सेक्शन आहे तो मायक्रोस्कोप अंडर आपल्याला ऑब्झर्व करायचा. आणि जेव्हा आपण मायक्रोस्कोप अंडर लीफचे सेक्शन घेतोय तेव्हा आपल्याला ही इमेज मिळते. ओके, हे असं आपल्याला दिसतं मायक्रोस्कोप अंडर. तर मोस्टली वसाकामध्ये काय आहे तर बघा इथं डिफरन्स काय आहे, वसाका आहे अदर प्लांट. मोस्टली प्लांट मध्ये हे सगळं आपल्याला दिसतच आहे, पण वसाकामध्ये अजून काय आहे हे आपण आता बघूयात. ओके, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स. ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ वसाका लीफ शोज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता जो काही ट्रान्सवर्स सेक्शन आहे ऑफ वसाका, पहिल्यांदा ही तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते आणि ह्याच्यामध्ये अजून जे काही पार्ट आहे ते इन डिटेल मी तुम्हाला सांगते. तर लॅमिना, लॅमिना मीन्स व्हॉट? लॅमिना अप्पर इपिडर्मिस, त्याला आपण काय म्हणतो तर अप्पर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिस हे दिसतंय तुम्हाला, अप्पर इपिडर्मिस आउटर लेअर ऑफ अ प्लांट किंवा पार्ट. अप्पर इपिडर्मिस लॅमिना मध्ये काय येतं तर अप्पर इपिडर्मिस आहे. इट इज अ सिंगल लाइन्ड रेक्टँग्युलर सेल्स वेव्ड अँटी तर अप्पर इपिडर्मिस मध्ये काय येतं, इट इज सिंगल लेअर्ड रेक्टँग्युलर सेल. सिंगल लेअर आहे आणि रेक्टँग्युलर सेल्स आहेत. हा फर्स्ट पार्ट बघा दिसतोय तुम्हाला, हे बघा रेक्टँग्युलर सेल्स दिसत आहेत आणि सिंगल लेअर आहे, त्याला आपण काय म्हणतो तर इपिडर्मिस म्हणतो, अप्पर इपिडर्मिस. इट इज सिंगल लेअर्ड रेक्टँग्युलर वेव्ह anticanial wall. It has circularized covering and granular trichomes without stalk. Scalel without stalk and stomata are the present. आणि ह्याच्यामध्ये स्टोमाटा प्रेझेंट असतो जो की आपल्याला सेक्शन मध्ये दिसत नाही पण तिथं प्रेझेंट असतो. ओके, देन मिसोफिल्स. मिसोफिल इज अ डॉर्सिव्हेंट्रल. डॉर्सिव्हेंट्रल मीन्स व्हॉट तर बॅक साइडचा पार्ट, त्याला मिसोफिल्स म्हणतो आपण. देन पेरिसाइड्स. पेरिसाइड्स बघा कुठे आहेत तर ह्या ज्या काही दिसतात तुम्हाला ह्या काय आहेत तर पेरिसाइड्स आहेत. ओके, इट इज कंपोज्ड ऑफ 2 लेअर. ह्या दिसतात तुम्हाला 2 लेअर. हा एक लेअर आहे पेरिसाइड्सचा आणि हा सेकंड लेअर. 2 लेअरनी कंपोज असतात पेरिसाइड्स. पॅलिसाइड्स कंपोज्ड कॉम्पॅक्ट अँड रॅडिली इलॉंगेटेड सेल्स. हा इलॉंगेटेड आहेत अँड कंपोज्ड आहेत मीन्स त्याच्यामध्ये गॅप नाही. त्या सेल्स मध्ये दिसतात का तुम्हाला त्या सेल्स इथं? का झूम करू? दिसतात ना. ठीक आहे, हा रेक्टँग्युलर आहे अँड कंपोज्ड आहे अँड रॅडिली इलॉंगेटेड सेल्स आहेत. देन स्पॉन्जी पेरेन्कायमा. स्पॉन्जी पेरेन्कायमा मीन्स व्हॉट तर स्पॉन्जी पेरेन्कायमा इट हॅज 4 to 6 लेअर लूजली अरेंज्ड विथ द इंट्रासेल्युलर स्पेस प्रेझेंट कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल. आता हे स्पॉन्जी पेरेन्कायमा, हे जे काही सेल्स दिसतात तुम्हाला लूजली अरेंज्ड आहेत. ह्या सगळ्या सेल्स म्हणजे काय तर स्पॉन्जी पेरेन्कायमा आहे. लूजली अरेंज्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत. ओके, स्पॉन्जी पेरेन्कायमा ह्याचा 4 to 8 लेयर्स असतात. 4 to 8 लेयर्स आहेत आणि स्पॉन्जी लूज्ड लेयर्स आहेत
इंट्रासेल्युलर स्पेस असतं त्याच्यामध्ये अँड प्रेझेंट कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत. ओके, देन लोअर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिस झालं, सेम लोअर इपिडर्मिस. ओके, लोअर इपिडर्मिसला काय आहे तर सेम स्ट्रक्चर आहे. दिस रिझेम्बल्स लाईक द अप्पर इपिडर्मिस. हा वरचा लेअर सारखाच दिसतो लोअर इपिडर्मिस, बट these are 3 ट्रायकोम्स अँड स्टोमॅटल पोर. पण ह्याला काय आहे तर ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत. ट्रायकोम्स मीन्स व्हॉट द एक्सटेन्शन ऑफ अ इपिडर्मिस. त्याला आपण काय म्हणतो तर ट्रायकोम म्हणतो. ओके, एक्सटेन्शन असतं इपिडर्मिसला. हे जे काही दिसतात तुम्हाला स्पाइन्स लाईक, त्याला आपण काय म्हणतोय तर ट्रायकोम्स म्हणतोय. ओके, तर ट्रायकोम्स हे अप्पर लोअर इपिडर्मिस कसं आहे तर अप्पर इपिडर्मिस सारखाच लेअर आहे इथे बघा, पण ह्याला काय आहे तर अटॅच ट्रायकोम्स आहेत. ओके, आता ट्रायकोम्स म्हणजे काय? दीज आर कव्हरिंग अँड ग्रँड्युलर टाइप ऑफ ट्रायकोम्स इन द वसाका लीफ. दीज आर 2 to 4 cells which are bulbed, thick walled and pointed. Pointed आहे, 3 to 4 cells आहेत त्याच्यामध्ये आणि ग्रँड्युलर सेल्स आहेत. ओके, ग्रँड्युलर सेल्स आहेत. ओके, देन स्टोमाटा. इन द वसाका स्टोमाटा आर कायरोफायलस मीन्स डायसायटिक स्टोमाटा आहे ह्याच्यामध्ये. पण स्टोमाटा कुठं प्रेझेंट आहे तर अप्पर इपिडर्मिसच्या पार्ट मध्ये प्रेझेंट आहे, पण तो आपल्याला टीएस मध्ये दिसत नाही. ओके, आणि ट्रायकोम्स मध्ये पण स्टोमॅटल ओपनिंग्स आहेत. ओके, इपिडर्मिस मध्ये स्टोमाटा अँड ट्रायकोमचे ओपनिंग्स आहेत. आणि स्टोमॅटा कोणत्या टाईपचा आहे तर डायसायटिक स्टोमॅटा प्रेझेंट आहे. ओके, तर जे काही वसाका लीफ आहे तर ह्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत. मल्टी टाइप प्रेझेंट ऑफ अ ट्रायकोम्स इन अ वसाका लीफ इज मल्टीसेल्युलर ट्रायकोम. मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स आहेत आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल प्रेझेंट आहेत स्पॉन्जी पॅरेन्कायमामध्ये. तर हे ह्याचं एक्स्ट्रा फीचर आहे. मेन जेव्हा आपण लीफचं जेव्हा टीएस घेतो त्याच्यामध्ये हे सगळं प्रेझेंट असतं, पण वसाकामध्ये काय आहे तर हे ट्रायकोम्स अँड पॅरेन्कायमामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स हे एक्स्ट्रा फीचर आहे किंवा आयडेंटिफाय लक्षात येतं आपल्याला की हे जर असेल आपल्या टीएस मध्ये तर आपल्याला लक्षात येतं की आपला टीएस वसाकाचा आहे. ओके, तर आता मी तुम्हाला सांगते की डायग्राम वरून टीएस कसा बघायचा. ओके, तर हे मिडरिप आहे. मिडरिप मध्ये काय आहे तर कोर अँड कायमा आहेत. इट इज 2 to 4 लेअर बिफोर द अप्पर इपिडर्मिस, फ्लोर अँड कायमा. आता इथं मिडरिप मध्ये तर हा लॅमिना पहिल्यांदा काय होतं तर हा मिडरिप आहे मीन्स मिडल पार्ट आणि हा काय आहे तर लॅमिना आहे. लॅमिना मध्ये काय आहे तर अप्पर इपिडर्मिस, लोअर इपिडर्मिस, मिसोफेल्स, पेरिसाइट्स. हा पेरिसाइट्स प्रेझेंट आहेत. एक मिनिट मी तुम्हाला डायग्राम दाखवते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, तर जेव्हा आपण वसाकाचं लीफ घेतोय तेव्हा काय करायचंय तर जेव्हा आपण स्टार्ट करतो स्टडी तेव्हा काय करायचं तर हा लीफला 2 सेक्शन मध्ये डिवाइड करायचं. इथं दिले आपण जेव्हा टीएस घेतो तेव्हा आपल्याला कसं दिसते तर ह्या टाइप मध्ये आपल्याला टीएस दिसतोय. ओके, तर आपण टीएस मेनली काय करायचा तर डिवाइड करायचा 2 पार्ट मध्ये. फर्स्ट हा मिडरिप मीन्स इथून हा इकडे आणि इथून हा इकडे, तर आपल्याला डिवाइड करायचं. मिडरिप म्हणजे काय तर हा मिडल पार्ट. मिडल पार्ट मध्ये कोणते कोणते पार्ट येतात लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगते. मिडरिप मध्ये
हे पार्ट येतात. आणि लॅमिना, लॅमिनामध्ये काय पार्ट येतात तर इकडचे पार्ट येतात. ओके, ह्या साईडचे. आणि हा दोन्ही साईडला लॅमिना प्रेझेंट आहे. ओके, हा लॅमिना आहे आणि हा पण लॅमिना आहे. आपला टीएस दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. मिडरिप मीन्स हा मिडल पार्ट अँड लॅमिना मीन्स हा कडेचा जो काही पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय तर लॅमिना म्हणतोय. ओके, देन आता येऊयात आपल्या पार्ट कडे. ओके, इथं बघा आता. तर हा काय आहे आपला, इथं जेव्हा आपण हे सेक्शन डिवाइड करू इथं, ओके, हा काय आहे लॅमिना आहे. हा लॅमिना आहे आणि हा जो काही पार्ट आहे दिसतोय तुम्हाला हा काय आहे तर मिडरिप आहे. ओके, तर मिडरिप अँड लॅमिना मध्ये काय डिफरन्स आहे बघा. मिडरिप मध्ये एक मिनिट, हे बघा. आता आपण मिडरिपचा पार्ट लक्षात घेऊ. मिडरिप म्हणजे काय तर हा मिडल पार्ट अँड लॅमिना मीन्स काय तर हा कडेचा पार्ट. ओके, ह्या सेक्शन मध्ये आपण डिवाइड करतोय. तर लॅमिना मध्ये कोणते कोणते सेल प्रेझेंट आहेत तर अप्पर एपिडर्मिस, पॅरिसाइट्स, ह्या दोन्हीला आपण काय म्हणतोय तर मिसोफेल्स म्हणतोय. ओके, देन स्पॉन्जी पेरेन्कायमा, तर ह्यामध्ये आपला इथं स्पॉन्जी पेरेन्कायमा प्रेझेंट आहे. ओके, देन ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत. इथं ट्रायकोम्स दिसतात तुम्हाला, हे की लॅमिना मध्ये आहे आणि स्टोमॅटल ओपनिंग आहे इथं. ओके, तर हा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा, इथं काय काय प्रेझेंट आहे. ओके, आणि देन मिडरिप. आता मिडरिप मध्ये काय आहे बघा. मिडरिप मध्ये क्लोरेन्कायमा आहे. क्लोरेन्कायमा म्हणजे काय आहे, क्लोरेन्कायमा. आता बघा इथं पॅरिसाइट्स आहे. पॅरिसाइट्स जेव्हा इथं मिडरिप मध्ये जात आहेत तेव्हा काय होतं त्याचं कन्वर्जन तर कॉम्पॅक्ट असतात त्या. देन विदाउट इंट्रासेल्युलर स्पेस, त्या स्मॉल आहेत, लुमेन थिक वॉल आहे. हे थिक वॉल मध्ये स्मॉल आहेत आणि कॉम्पॅक्टली पॅक्ड आहेत आणि विदाउट इंट्रासेल्युलर स्पेस, त्याला आपण काय म्हणतो तर त्याला क्लोरेन्कायमा म्हणतो. इथं काय आहे तर पेरिसाइट्स आहेत. पेरिसाइट्स जेव्हा जसं त्या मिडरिप मध्ये जातात, सॉरी, पेरिसाइट्स स्ट्रक्चर बघा आणि जे मिडरिप मध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते बघा. हे काय आहे तर लूजली अरेंज आहेत, रेक्टँग्युलर सेल्स आहेत. पण जशा त्या पुढे जात आहेत मिडरिप मध्ये तशा काय होत आहेत तर त्या स्मॉल ल्युमेन, थिक ल्युमेन असलेले सेल्स फॉर्म होत आहेत आणि विदाउट इंट्रासेल्युलर स्पेस. हे जे काही आहे क्लोरेन्कायमा, ह्याला काय म्हणतोय आपण तर क्लोरेन्कायमा म्हणतोय. हे काय आहेत तर इंट्रासेल्युलर स्पेस नाहीये त्याच्यामध्ये, कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत सेल्स. ओके, देन त्यानंतर बघा त्यानंतर
पेरिस आणि हे काय करतात तर मेकॅनिकल स्ट्रेंथ देतात, प्रोव्हाइड करतात. ओके. अप्पर कोलेन काय वरच्या पार्टला काय म्हणतोय आपण तर फ्लोरेन कायमा म्हणतोय, ह्याला आपण अप्पर फ्लोरेन कायमा म्हणतोय. आणि इथं इथं एक अरेंजमेंट आहे. ओके, दिसतीये तुम्हाला अरेंजमेंट सेल्सची? येस मॅम. तर ह्याला आपण काय म्हणतो तर लोअर क्लोरेन कायमा म्हणतो. ओके, हा अप्पर क्लोरेन कायमा अँड लोअर क्लोरेन कायमा. ओके, तर ह्याला आपण अप्पर क्लोरेन कायमा आणि लोअर क्लोरेन कायमा म्हणतो. देन मिडल पार्ट, आता हा मिडल पार्ट आहे की नाही, हा दिसतोय तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये हे जे काही राऊंडेड स्ट्रक्चर आहेत, हे राऊंड, ह्याला काय म्हणतो तर आपण झायलेम म्हणतो. ओके, आणि हे जे की त्याच्या सराउंडिंगला जे की पार्ट्स आहेत राऊंडेड पार्ट्स, त्याला काय म्हणतोय आपण तर फ्लोएम म्हणतोय. फ्लोएम मध्ये CO2 प्रेझेंट असतात. आणि झायलेम मध्ये काय असतं तर झायलेम काय करतं तर वॉटर ट्रान्सपोर्ट करतं. ओके, फ्रॉम रूट टू द फ्रूट. तर हे राऊंडेड स्ट्रक्चर आहे. हा काय आहे पूर्ण तर वेस्क्युलर बंडल आहे. ओके, वेस्क्युलर बंडल मध्ये झायलेम अँड फ्लोएम प्रेझेंट असतात. झायलेम काय करतो तर वॉटर फ्लो करतो, वॉटर ट्रान्सपोर्ट करतो. फ्लोएम काय करतो तर फूड ट्रान्सपोर्ट करतो. फ्लोएम मध्ये CO2 प्रेझेंट असतात. CO2 काय करतात मोस्टली? व्हॉट इज फंक्शन ऑफ CO2? कार्बोहायड्रेट ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. सांगितले ना आता? सांगितलं की नाही सांगितलं? येस मॅम. समजलं का स्ट्रक्चर काय आहे? आणि हे जे काही आहेत हे स्पॉन्जी पॅरेन्काइमा आहे. स्पॉन्जी पॅरेन्काइमा मध्ये काय प्रेझेंट आहेत तर कोणते क्रिस्टल प्रेझेंट आहे पॅरेन्काइमा मध्ये? कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल प्रेझेंट आहे. ओके, समजलं का? हा पार्ट लक्षात आला का? आणि जे की वसाका का डिफरंट आहे, ह्याच्यामध्ये ट्रायकोम्स प्रेझेंट आहेत ऍट द इपिडर्मिस, लोअर इपिडर्मिसला. ओके, आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल प्रेझेंट आहे पॅरेन्कायमल सेल मध्ये. स्पॉन्जी पॅरेन्कायमल सेल मध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल प्रेझेंट आहे. समजली का डायग्राम? कोणते कोणते सेल कशी डिवाइड करतो आपण सांगा मला? लॅमिना अँड मिडरिब. लॅमिना कोणत्या साईडला आहे? समजलं का नाही? तुम्हाला हे पार्ट समजले तर तुम्हाला डायग्राम काढायला लक्षात येईल. सेल्सची अरेंजमेंट वेगळी आहे प्रत्येक पार्टला. समजली का? समजलंय का नाही समजलं? येस मॅम, समजलं. समजलं. लॅमिना कुठे सांगा मला? सांगा लॅमिना कुठे? साईडला. मिडरिब कुठे? वेस्क्युलर बंडल कुठे? मिडरिब मध्ये. वेस्क्युलर बंडल मध्ये कोणते पार्ट आहेत?
झायलेम झायलेम काय फ्लो करतो? वॉटर वॉटर फ्लोएम मध्ये काय काय प्रेझेंट आहे? फूड कार्बोहायड्रेट कोणत्या सेल्स मध्ये असतात फूड्स कार्बोहायड्रेट? कोणत्या सेल मध्ये असतात? फ्लोएम मध्ये सिव ट्यूब. तर मिडरिप कोरेन्कायमा बघा, इट हॅज 2 to 4 layer before the upper epidermis. Upper epidermis नंतर 2 to 4 layer मध्ये फ्लोरेन्कायमा असतो. It is present above the lower epidermis. It consists the thick walled cuticle cells. Then karyoteres, it consists of the few karyoteres which can be seen in the conical parenchyma. Then vascular bundle. Vascular bundle मध्ये काय आहे बघा, मी तुम्हाला सांगितलंय, फक्त हे वाचून दाखवते, तुम्हाला माहितीत कन्सेप्ट काय आहे. These are the vascular bundles. Vascular bundle मध्ये काय आहे तर xylem and phloem आहे. Xylem is which is lignified and phloem is non-lignified. Then chemical constituents. It consists of the quinine type of alkaloids 0.5% such as valicine, vancomycin, both the organized product of oxycinin. It consists of the abundant yellow colored matter vesicin. Then use antitussive, expectorant, bronchodilator, antispasmic and oxytonic. Then त्याची रिक्वायरमेंट आहे आणि प्रोसिजर सेम आहे. टीएस घ्यायचा आणि तो मायक्रोस्कोप अंडर ऑब्झर्व करायचा. अँड देन कन्क्लुजन ऑन द बेसिस ऑफ मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स अवर क्रूड ड्रग इज डॅश डॅश. ओके, समजलं? मॅम फॅमिली एकदा सांगा. सांगितली मॅडम मी. मॅडम प्रोनाउन्सिएशन